मित्रांनो, जे कोणी फॉर्म भरत असेल तर त्यांनी मित्रांनो हा व्हिडिओ व्यवस्थित बघा। जेव्हा तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म भरायला जाताय तेव्हा तुम्ही जे माहिती भरताय ती व्यवस्थित भरा, कारण एकदा माहिती भरल्यानंतर ती पुन्हा माहिती टाकायला जमत नाहीये, म्हणजे पुन्हा रजिस्टर लवकर होत नाही। काही जण काय करतात, ईमेल ॲड्रेस टाकताना चुकीचा टाकतायत। मग ते चुकीचं टाकल्यामुळे जे व्हेरिफिकेशन वाला जे लिंक असते त्या चुकीच्या ईमेल ॲड्रेस आले आणि ते ईमेल ॲड्रेस ऑलरेडी दुसऱ्याचा असल्यामुळे तुम्हाला ते रिकव्हर करता येत नाहीये। मग अशा परिस्थितीमध्ये काहीही ऑप्शन निघत नाहीये। सध्या तुम्हाला मी सांगतो, जे कोणी फॉर्म भरले नसतील किंवा नाव नोंदणी केले नसेल, नाव नोंदणी पहिल्यांदा करून घ्या आणि व्यवस्थित करून घ्या। तुमचा ईमेल ॲड्रेस जो आहे तो व्यवस्थित टाका आणि तुमचा आधार कार्ड नंबर व्यवस्थित टाका। आईचं, वडिलांचं आणि तुमचं जे नाव आहे ते सुद्धा इंग्लिश मराठीमध्ये व्यवस्थित स्पेलिंग टाका, मग नाव नोंदणी करा। गडबड करू नका, गोंधळ करू नका, घाई करू नका। जर तुमचं काही चुकलं तर मग ते हेल्पलाईन नंबरला कॉल लवकर उचलत नाहीयेत आणि त्यांना सांगताही येणार नाही, परंतु ती चूक आपली असती, त्यामुळे आपण आपली काळजी घेऊन व्यवस्थित तो फॉर्म आहे तो फिलअप करायचा आहे। जरी काही अडचण आली तरी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला नक्की आन्सर देईल।